आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करते मिसमॅच लव भाग 74. मनीष, काल रात्री सगळं त्या गार्गीमुळे मातीमोल झालं, पण आता काय ठरवलंयस? आणि त्या मुलीला इथून दूर निघून जायला तर सांगितलंस ना? हो बोललोय, पण बाबा खोलात गेले तर आता अवघड होईल. बघ ना, ती जर काल मध्ये आली नसती तर आपला प्लॅन 100% सक्सेस झाला असता. मनीषचा आवाज द्वेषाने भरलेला होता. आता जे काय करशील ते जपून कर मनीष. बाबांना काय उत्तर देणार आहेस? माझं काही डोकंच चालत नाहीये. बघतो आता काहीतरी. मला वाटलंच नव्हतं ती गार्गी इतकी हुशार निघेल. मला वाटलेलं आता कार्तिकचं CEO पद गेल्याच जमा आहे आणि त्याची सर्वांसमोर नाचक्की व्हायला कोणीच थांबवू शकत नाही. पण माहीत नाही ती गार्गी कुठून मध्ये पडली. निधी, ती गार्गी आता डोक्यावर जड होऊ लागली आहे. मनीष काकांच्या आवाजात चीड होती. मनीष, तिचा विचार नको करूस. हे बघ, तिला कसं आपल्याकडे वळवायचं हे मला माहिती आहे. ते तू माझ्यावर सोपव. मी पाहते म्हटलं ना. ती माझ्या ऐकण्याबाहेर नसेल. निधीचा आवाज दरवाजाकडे येणारा असल्यामुळे गार्गी सावध झाली. पण हे सगळं ऐकून गार्गीचा श्वास जणू अडकलेला. तिचे डोळे विस्फारले गेले होते. इनामदारांच्या घरात कार्तिकचे भेदी आहेत हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती मग काही तिथे थांबलीच नाही आणि सरळ खाली डायनिंग टेबलकडे निघाली. गार्गी कसाबसा स्वतःचा श्वास सावरत डायनिंग टेबलपाशी आली. तिचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं, पण तिने चेहऱ्यावर कमालीचा संयम ठेवला होता. तिथे दादासाहेब मुख्य खुर्चीवर बसले होते. कार्तिक आपल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी चेक करत कॉफी पित होता. गायत्री एका बाजूला बसली होती. गार्गी खुर्ची ओढून बसली, पण कार्तिकचं लक्ष तिच्याकडे गेलं. पण तिच्या चेहऱ्यावर आलेले भाव आणि अस्वस्थता कार्तिकच्या तीक्ष्ण नजरेने सुटली नाही. गार्गीच्या बॉडी लँग्वेजमध्ये काहीतरी वेगळं होतं. ती नेहमीसारखी नव्हती. गुड मॉर्निंग गार्गी बेटा, झाली का झोप व्यवस्थित रात्री? दादासाहेबांनी असा प्रश्न केला तसं तिच्या चेहऱ्यावर ब्लश आलं. हो, म्हणत तिने मान खाली घातली. पण असं का विचारत आहेत हे? तिच्या चेहऱ्यावरचे भाव तेच सांगत होते. अगं काय आहे? काल तू जे केलंस ना गार्गी, अगदी इनामदार घराण्याच्या सुनेला शोभावं असंच केलंयस. त्यामुळे आज मला तुझं खूप कौतुक वाटतंय. सिद्धू, तिच्यासाठी नाश्ता आणतोयस का स्पेशल? अहो, स्पेशल काय ग्रँडपा, सर्वांसाठी असेल ते खाईल की मी. असं दे ग, मीच बोललोय सिद्धूला शेवयाची खीर करायला, दादासाहेब कौतुकाने म्हणत होते. तेवढ्यात मनीष आणि निधी जिन्यावरून खाली आले. त्यांच्या चेहऱ्यावर आता मघाशी बेडरूममध्ये चाललेल्या चर्चेचा लवलेशही नव्हता. निधी काकूंच्या चेहऱ्यावर तर चक्क हसू होतं. गुड मॉर्निंग ऑल. काय बरं, आज काही खास आहे? अशी शेवयाची खीर का बरं? आणि कोणासाठी? अगं, आपल्या गार्गीसाठी. मीच बोललो. काल तिने एवढा मोठा पराक्रम केला म्हणून. अरे हो, बरं झालं आठवलं. मनीष, काय झालं त्या मुलीचं? पोलिसांच्या स्वाधीन केलंस ना तिला? काय झालं त्याचं पुढे? कोण होती ती मुलगी आणि तिने कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंय? दादासाहेबांच्या या प्रश्नाने मनीषचा हात क्षणभर थरथरला, पण त्यांनी स्वतःला सावरलं. हो बाबा, पोलिसांकडे दिली आहे, पण ते चौकशी करून सांगतो म्हणालेत. मी सकाळी फोन केला होता तर इन्स्पेक्टर अजून आले नव्हते. असं? मग मला त्या इन्स्पेक्टरचा नंबर दे, मी स्वतः त्यांच्याशी बोलून घेतो. आपल्या घराची इज्जत चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या मुलीमागे नेमका मास्टरमाइंड कोण आहे हे मला आत्ताच्या आत्ता जाणून घ्यायचंच आहे, दादासाहेब ठामपणे म्हणाले. मनीषच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. त्यांनी खरं तर तिला पोलिसांकडे दिलंच नव्हतं. तिला पैसे देऊन पळवून लावलं होतं. दादासाहेब, तुम्ही कशाला यात पडताय? मी स्वतः जातीने बघतोय ना सगळं. तुम्ही काळजी करू नका. मनीषने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि मनीषचं हे एक्सप्लेनेशन ऐकून गार्गीच्या लक्षात आलं, कदाचित त्यांनी त्या मुलीला पोलिसात दिलंच नाहीये. मनीष, मी तुला नंबर मागितलाय, सल्ला नाही. मला पोलिसांचा नंबर देऊन ठेव, मी भेटायला जातोय त्यांना. दादासाहेबांचा आवाज चढला तसा मनीष काकांचा चेहरा पडला. अहो, तुमची तब्येत आधीच ठीक नसते, तुम्ही कशाला आता पोलीस स्टेशनमध्ये जाताय? तसंही मी आत्ता ऑफिसला जाताना जाणारच होतो.
मनीष, एवढं काही नाही आहे, पण तू जाणार असशील तर मी एक काम करतो, मी तुझ्याबरोबरच येतो. ठीक आहे. निधीकडे टेन्शनमध्ये एक कटाक्ष टाकून मनीष म्हणाला आणि नाश्ता करण्याचा प्रयत्न करू लागला. खरं तर आता एकही घास घशाखाली उतरणार नव्हता. बाबा सोबत पोलीस स्टेशनमध्ये येणार म्हटल्यावर सगळीच गडबड होईल. काहीतरी करावं तर लागेल हा विचार मनात येत होता, पण काय करायचं हे मात्र त्या क्षणाला सुचत नव्हतं. तरीही त्यातून कोणाला तरी त्याने मेसेज केला. गार्गी हे सगळं शांतपणे बघत होती. मनीष काकांचा हा गोंधळ बघून तिला मघाशी ऐकलेल्या संवादाची खात्री पटत होती. तिने चोरून निधी काकूंकडे पाहिलं. त्याही आता थोड्या अस्वस्थ झाल्या होत्या. गार्गीला शॉक लागल्यासारखं झालेलं. तिला अजूनही तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मघाशी निधी काकू आणि मनीष काकांच्या रूम समोर जे तिनं ऐकलं होतं ते खरं होतं की आत्ताचं त्या दोघांचं हे रूप खरं होतं. राहून राहून तिला असंच मनात येत होतं. गार्गी बेटा, कुठं हरवली आहेस? नाश्ता कर की. हो म्हणत ती नाश्ता करू लागली. पण ती अस्वस्थ आहे हे कार्तिकच्या लक्षात आलेलं. मघाशी तर ती नॉर्मल होती, मग आता काय झालं हिला? त्याच्याही मनात प्रश्न आला. नाश्ता झाला तसा कार्तिक बाहेर निघून गेला. घरातल्यांसमोर तो तिच्याशी जास्त बोलत नसायचा आणि बाहेर येत तिला मेसेज केला, मी बाहेर वाट पाहतोय, लवकर नाश्ता संपवून ये. गार्गीचं लक्ष फोनच्या वाजलेल्या नोटिफिकेशनमुळे फोनकडे गेलं. पाहते तर कार्तिकचा मेसेज आलेला पाहून तिनं नाश्ता करण्याचा वेग वाढवला. इकडे शंकरने गेटच्या बाहेर गाडी घेतली होती. गार्गी धावतच बाहेर कारजवळ आली. गाडीच्या मागच्या सीटवर कार्तिक ऑलरेडी बसला होता. गार्गी ही पटकन येऊन आत बसली. आय एम सॉरी, लेट झाले. हो ठीक आहे. शंकरला आवाज देत गाडी पुढे घेण्याचा इशारा कार्तिकने केला आणि त्याची नजर पुन्हा तिच्यावर आली. ती अजूनही विचारात हरवलेली अस्वस्थतेमध्ये काचेतून बाहेर पाहत होती. तसा त्याने एकदम तिचा हात पकडला. त्याचा हात अचानक तिच्या हातावर आल्याचं पाहून तिचं लक्ष आता कुठे त्याच्याकडे गेलं. आर यू ऑल राईट? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. नाही, मला असं वाटत नाही आहे. कसला तरी विचार करतेस मघापासून, बोल तर. कार्तिक, तू CEO झालास तेव्हा कार्तिक, आठवते तू CEO झाला होतास तेव्हा पार्टी ठेवली होतीस आणि त्यातसुद्धा कोणीतरी माझ्या ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिसळलेलं. आणि आता काल रात्रीच्या पार्टीत ती मुलगी, तुला काय वाटतं कोण करत असेल हे आणि का? तिनं आपलं त्याच्याकडून काढून घेण्याच्या हेतूने विचारलं. ओह, तू तो विचार करते आहेस. ओ कम ऑन, चिल गार्गी. तुझ्या छोट्याशा मेंदूला इतका ताण देऊ नकोस. मी पाहीन ते आणि माझं लक्ष आहे. नाही तरीही, पण असं कोण आणि का करत असेल? तुला असं नाही का वाटत की हे शोधायला हवं कोण आहे ते? कदाचित घरातले असतील तर? व्हॉट नॉनसेन्स. घरातलं कोण आणि का करेल गार्गी? काहीही बोलत आहेस. ग्रँडपन्ना तर आधीपासूनच मला CEO बनवायचं होतं, त्यामुळे ते असं करणं असं शक्यच नाही. आणि मॉम, डॅड आणि काका काकू ते तरी असं का करतील? कार्तिकने त्याचं लक्ष आता त्याच्या लॅपटॉपवर वळवलं. तो काहीतरी महत्त्वाचे मेल चेक्स करत होता, पण गार्गी मात्र पूर्णपणे अस्वस्थ होती. पण समजा मनीष काका असं करत असतील तर? ती असं म्हणाली तसा तो एकदम तिच्याकडे वळला. व्हॉट? गार्गी, तुला कळतंय का तू काय बोलतेस? हे बघ, तुला मी माझ्या बायकोचा दर्जा दिला याचा अर्थ असा नाही की तू लगेच काकावर संशय घेशील. या सगळ्या गोष्टीत तू लक्ष घालू नकोस. लहानपणापासून त्यांच्यासोबत खेळलोय, वाढलोय मी. अन तू आहेस की? त्याचा आवाज एकदम वाढलेला तशी ती शांत झाली. त्याच्याही लक्षात आलं तो एकदम तिच्यावर चिडलाय तसा तो नॉर्मल होत तिला म्हणाला, हे सॉरी, मी चिडायला नको होतं तुझ्यावर, पण काकाचं नाव घेतलंस तू डायरेक्ट. मी बघतो ग ते सगळं. तू फक्त तुझी काळजी घे, ओके? तिच्या गालावर हलकेच हात फिरवत तो म्हणाला, ओके. ती मान हलवत म्हणाली आणि तिने तिचं लक्ष काचेतून बाहेर वळवलं. तिची नजर आता खिडकी बाहेर होती, पण डोळ्यासमोर मात्र मघाशी पाहिलेलं मनीष काका आणि निधी काकूचं ते कानावर पडलेलं षडयंत्रच येत होतं. तिने चोरून कार्तिककडे पाहिलं. त्याचा तो कामात घडलेला गंभीर चेहरा पाहून तिला प्रश्न पडला. मला वाटलेलंच याला खरं वाटणार नाही, पण बहुतेक मला आता या सगळ्याच्या खोलाशी जावं तर लागेल. पण हो,
निधी काकू मघाशी इतक्या आत्मविश्वासाने असं का म्हणाल्या की त्या मला त्यांच्याकडे वळवून घेतील? त्यांना नक्की काय वाटतंय माझ्याबद्दल आणि त्यांना इतकी खात्री कशी की मी त्यांचं ऐकेन? गार्गीच्या हाताची बोटं एकमेकांत गुंफली गेली. तिची अस्वस्थता मात्र अजून स्पष्ट दिसत होती. कार्तिकचं अधूनमधून तिच्याकडे लक्ष जात होतं. त्याने आता लॅपटॉप मिटला आणि बाजूला ठेवला आणि सरळ तिच्या बाजूला सरला. गार्गीची ती घालमेल आणि तिचे अस्वस्थ डोळे पाहून त्याला रात्री तिने कळवळून म्हटलेलं ते वाक्य आठवलं. जेव्हा मी मानसिक अस्वस्थतेत असेन तेव्हा मला त्याने ऐकून घ्यावं, मानसिक आणि भावनिक आधार द्यावा, ना की मला एकटीला रडत सोडून द्यावं. त्याला स्वतःची चूक उमजली. तो हळूच तिच्या बाजूला सरकला आणि त्याने आपला हात तिच्या खांद्यावर ठेवला. गार्गी त्या स्पर्शाने शहारली आणि तिने तिची नजर त्याच्याकडे वळवली. कार्तिकने तिला आता हलकेच स्वतःच्या जवळ ओढलं होतं. गार्गी, ऐक ना. कार्तिकचा आवाज आता कमालीचा शांत आणि उबदार होता. त्याच्या नजरेत आता मघाचा राग नव्हता, तर फक्त काळजी होती. सॉरी, मी मघाशी ओरडायला नको होतं, पण काकांबद्दल ऐकून मी स्वतःवरचा ताबा गमावला. पण आता मला समजते की तू डिस्टर्ब आहेस. पण मी उलट तेच सांगतोय की तू डिस्टर्ब होऊ नकोस. मी आहे ना इथे असल्या गोष्टी पाहायला. त्यासाठी तू कशाला टेन्शन घेत आहेस? मला तुला बस हॅप्पी पाहायचं आहे. ओके, कळतंय का तुला? तो तिचा हात आपल्या हातात घेत अंगठ्याने तिच्या तळहातावर आश्वासकपणे फिरवत म्हणाला. तो तिचा हात आपल्या हातात घेत अंगठा तिच्या हातावर आश्वासकपणे फिरवत म्हणाला, माझं ऐक. हा विचार आत्तापुरता तरी मनातून काढून टाक. जेव्हा पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी उलगडतील तेव्हा मी स्वतःहून तुला सांगायला येईल. मग तर झालं. कार्तिकचा तो आश्वासक स्पर्श आणि त्याने दिलेला तो भावनिक आधार गार्गीच्या मनावरची अस्वस्थता काही अंशी कमी करून गेला. तिला जाणीव झाली की हा माणूस बदलण्याचा प्रयत्न करतोय. तिने हलकीशी मान डोलावली आणि त्यानेच तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि तिला थोपटू लागला. त्या स्पर्शात तिला हवी असलेली सुरक्षितता आज मिळत होती, पण तिच्या कानांनी जे ऐकलं होतं त्याचं काय करणार होती ती? गाडी काहीच वेळात बुटीकसमोर थांबली. गार्गी, संध्याकाळी तयार राहशील. मी करतो तसा तुला कॉल. बाय बाय. ती त्याला हात हलवून गाडीतून उतरली. गाडी लगेचच वेगाने निघून गेली. ती आता बुटीकमध्ये आली, पण तिचे विचार काही बंद होत नव्हते. कारण कार्तिकने तर साफ मना केलेला तिला या सगळ्यात लक्ष घालायला. आणि तो म्हणाला होता की तोही हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण जर का तो चुकीच्या दिशेने शोध घेत असेल तर त्याला हे कधी कळेल का? हाच प्रश्न तिला छळत होता. मनीष स्वतः गाडी चालवत होता आणि गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने धावत होती. त्याच्या शेजारी दादासाहेब अत्यंत गंभीर मुद्रेने बाहेरच्या धावत्या गाड्या आणि रोडकडे पाहत बसले होते. गाडीतलं मौन मनीषला टोचत होतं. त्याला माहिती होतं की पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जाण्यापेक्षा फोनवर हे प्रकरण मिटवणं जास्त सुरक्षित आहे, कारण तिथं त्याचं खोटं पकडलं जाण्याची भीती जास्त होती. अचानक मनीषच्या खिशातील फोन वाजला, जो अर्थात त्याच्या प्लॅन अनुसार होता. त्याने एकवार स्क्रीनकडे पाहिलं. तिथे इन्स्पेक्टर, जे नाव त्याने आधीच जाणीवपूर्वक सेव्ह केलं होतं, ते चमकत होतं. त्याने क्षणार्धात गाडी बाजूला घेतली. काय झालं मनीष? गाडी अशी बाजूला का घेतलीस? अहो बाबा, इन्स्पेक्टरचाच कॉल येतोय. बघतो काय म्हणत आहे. मनीषने आवाजात थोडी घाई आणि तणाव आणत मुद्दाम लाऊडस्पीकर ऑन केला. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, बोला, काय म्हणताय? मनीषने सुरुवात केली. हॅलो मनीषजी, मी इन्स्पेक्टर साने बोलतोय. काल ज्या मुलीला तुम्ही आमच्याकडे सोडलत ना, त्याबद्दल अपडेट द्यायला फोन केलाय. काय आहे की ती मुलगी पैशांसाठीच अशा प्रकारची कामं करते. श्रीमंत माणसांना लुबाडणं, धमकावणं हाच तिचा पेशा आहे. आम्ही तिला आत्ताच मुंबईला रवाना केलं आहे. काय? अहो पण तिला तुम्ही मुंबईला का पाठवलं? मी काही समजलो नाही, कारण आम्ही निघालोच होतो आणि बाबांना तिच्याशी प्रत्यक्ष बोलायचं होतं. पलीकडून आवाज आला. साहेब, इलाज नव्हता. प्राथमिक चौकशीत समोर आलंय की ती मुलगी साधी नाही आहे, सराईत गुन्हेगार आहे. मुंबईतल्या एका मोठ्या फसवणुकीच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात ती पोलिसांना हवी होती. आज सकाळीच तिकडची टीम तिला घ्यायला आली होती आणि ट्रान्झिट रिमांडवर आम्ही तिला त्यांच्या ताब्यात दिलंय आणि आता ती पूर्णपणे त्यांच्या कस्टडीत आहे. अहो पण किमान एकदा आम्हाला विचारायचं तरी होतं. आम्ही वाटेतच होतो. ठीक आहे, ठेवतो.
म्हणत मनीषने चिडल्याचा आवाज आणला आणि फोन कट केला. त्याने हतबल झाल्याचं नाटक करत दादासाहेबांकडे पाहिलं. बघितलं दादासाहेब, ती मुलगी सराईत गुन्हेगार निघाली आणि मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. आता काय करायचं? ती अशीच कामं करते ते सगळं ठीक आहे मनीष, पण कोणीतरी तिला तसं करायला सांगितलं असेलच म्हणून तसं केलं असेल ना तिने. नाहीतर कार्तिकच्या एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी तिला मिळाल्याच कशा? हो, हा प्रश्न तर आहेच. मग आता काय करूया म्हणताय? मुंबईला जायचं का? तुम्ही म्हणत असाल तर जाऊया. मनीष, मला वाटलेलं तू सगळं व्यवस्थित शोधून काढशील, पण तू अजिबात नीट काम केलं नाही आहेस. मला कळायला हवं कार्तिकला कोण असं जाळ्यात फसवत आहे, कारण ही दुसरी वेळ आहे आणि आता कळायला तर हवंच. हो बाबा, तुम्ही म्हणताय ते मलाही पटतंय. घरातल्या वस्तू कशा काय बरं बाहेर गेल्या असतील? आणि कार्तिकच्या सोबत तर गार्गीच असते का? गार्गीनेच? काय बोलत आहेस मनीष? काल तिनेच त्याला तिच्यापासून आणि सर्वांसमोर नाक कापलं जाण्यापासून वाचवलंय, हे विसरू नकोस. हो बाबा, पण कार्तिकच्या जवळ तर तीच असते ना. मला जी शंका वाटली ती बोललो. काय सांगावं, ती सासूदपणाचा आव आणून माघारी काही कटकारस्थान करत असेल तर? आणि म्हणून कदाचित तुमचा विश्वास आणखीन वाढला जावा म्हणून तिनं काल हे प्रकरण स्वतः हाताळलं असेल. मनीष, बस कर. ती पोरगी अशी नाही आहे. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. चल, मला घरी सोड. दादासाहेब जरा चिडतच म्हणाले. तरीही बाबा, घरातली नाही आहे ती, हे विसरू नका. मनीष गाडी स्टार्ट करत विषयाची एक बीब दादासाहेबांच्या मनात पेरत म्हणाला आणि तेही विचारात हरवले. मनीष जे बोलतोय त्यात तथ्य आहे का? काल ज्या मुलीने कार्तिकची इज्जत वाचवली तीच हे सगळं षडयंत्र रचू शकते? गार्गीचे ते घाबरलेले पण तरीही खंबीर डोळे, त्यात खोटेपणा नव्हता. पण मग कार्तिकच्या बेडरूममधली माहिती बाहेर गेलीच कशी? मनीष म्हणतोय तसं ती खरोखरच सासूदपणाचा आव आणते असं मला तर नाही वाटत. मला आठवतं, तिने भावाच्या खर्चासाठी 8 लाखाच्या वर 1 रुपयाही घेतला नव्हता. जी मुलगी इतकी निस्वार्थी आहे ती असं काम करू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. पण काल जे काही घडलं त्यामागचं सत्य तर आता शोधावंच लागेल असं वाटतंय. आजचा भाग इथेच संपलेला आहे. मनीषने स्वतःची चूक सरळ सरळ गार्गीवर ढकलून दिली आहे. मनीषने सरळ सरळ दादासाहेबांच्या मनात गार्गीबद्दल संशयाचं बी मनात पेरण्याचा प्रयत्न केला आहे. आता दादासाहेब खरंच तिच्याबद्दल संशय तर घेणार नाहीत ना, की ते काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतील? आणि गार्गीला जे सत्य कळले त्या आधारे ती सत्यापर्यंत पोहोचू शकेल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.